मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे पालकची भाजी रेसिपी। तुम्हाला दाल पालक तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, तर आज मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे। चला मग। तर इथे मी पॅन ठेवला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल सुद्धा घातलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे 1 चमचा। आता आपल्याला घालायचं आहे एकदम बारीक कापलेली लसूण। आता घालायची आहे आपल्याला 1 मिरची बारीक कापलेली। आता घालायचा आहे आपल्याला कांदा बारीक कट केलेला। आता आपल्याला घालायचं आहे हिरवा मटर। तर इथे बघू शकता मी मटर घेतली आहे, पण इथे जे तुम्हाला वालाचे दाणे दिसत आहेत ते माझ्या जे मी मटर आणले होते त्याच्यामध्ये 2 ते 3 वालाच्या शेंगा आल्या होत्या, तर मग मी ते टाकून देणार। तर मग म्हटलं चला ह्याच्यामध्येच आपण घालूया। तर आता आपण मटर ॲड करूया। नाहीतर तुम्ही बोलणार की वाटाण्यामध्ये वालाचे दाणे सुद्धा घातले आहेत, तर नाही, ते मटर आणले होते त्याच्यामध्ये 2 ते 3 शेंगा आल्या होत्या, तर म्हटलं फेकूही नाही शकणार आणि ठेवून तरी काय करणार, म्हणून म्हटलं चला ह्याच्यामध्ये आपण घालूया। तर आता आपलं मटर थोडं वेळ ह्याच्यामध्ये शिजून द्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 10 मिनिटं ह्याच्यावरती ढाकण ठेवूया। तुम्हाला जर बॉईल करून घ्यायचं असलं तर बॉईल सुद्धा करून घेऊ शकताय, पण मी असंच घातलं आहे, तर कांद्यामध्ये शिजून जाणार। तर इथे आपले मटर थोडे आता सॉफ्ट झालेले आहेत। आता आपल्याला इथे 1 चमचा बेसन घालायचं आहे। तर आपल्याला जी पालकची भाजी आहे ती ग्रेव्हीवाली बनवायची आहे, तर आपण थोडंसं इथे बेसन ॲड करायचं आहे। तुम्हाला जर पाणी घालून मिक्स करायचं असला तरी करू शकताय, पण मी असंच घातलं आहे। आता आपल्याला घालायचं आहे 1 टोमॅटो। तर इथे बघू शकताय मी 1 टोमॅटो घेतला आहे। आता आपण चांगला मिक्स करून घेऊया। आता आपल्याला इथे घालायचं आहे 1 चमचा मीठ, जेणेकरून आपला जो टोमॅटो आहे तो लवकर शिजणार आणि सॉफ्ट होणार। आता आपण ह्याच्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया। आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करूया। इथे बघू शकता मी लाल तिखट घातला आहे, 1 गरम मसाला घातला आहे, धना पावडर, हळदी पावडर। आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ॲड करायचं आहे पालक।
तर इथे आपली पालक अशी सगळी घातली आहे. आता आपण एकदम चांगले मिक्स करून घेऊया. आता आपण इथे झाकण 5 मिनिट आपण झाकण ठेवूया, जेणेकरून आपला जे पालक आहे तो एकदम सॉफ्ट होणार आणि पाणी सुद्धा सुटणार. तर मग आपण झाकण ठेवून 5 मिनिट देऊया. तर इथे बघू शकताय आपला पालक जे आहे त्याने किती पाणी सुटलं आहे. आपण बिलकुल पण पाणी ॲड नाही केला आणि करायचं पण नाहीये. तर इथे आपल्याला अजून 10 मिनिटं झाकून ठेवूया. तर इथे बघू शकताय आपली भाजी जी आहे ती पूर्ण तयार झालेली आहे. बघू शकताय खूप पटकन बनते ही भाजी, वेळ नाही लागत जास्ती बनायला. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. इथे एवढंच मी पाणी ॲड करणार आहे, कारण की आपण बेसन घातलं आहे ते चांगलं शिजलं पाहिजे आपलं. तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आणि आपण जी पालकची भाजी केली आहे ती आपण ग्रेव्हीवाली केली आहे, तर मग थोडं तरी पाणी ॲड करायचं, छोटी वाटी. तर मंडळी आता आपण इथे तडका द्यायची तयारी करूया. तर मी 2 चमचे कढईमध्ये घालणार आहे. कढई गरम करणार आहे. आता आपल्याला घालायची आहे बारीक कट केलेली लसूण, सफेद तीळ, आता घालायची आपल्याला लाल मिरची, हे बघू शकताय आपल्या भाजीला एकदम छान फ्लेवर आलेला आहे. आता आपण आपल्या भाजीचा गॅस आहे तो ऑफ करणार आहोत. आता मी भाजी तुम्हाला सर्व करून दाखवते. ते बघू शकताय आपली भाजी अशी तयार झालेली आहे. तरी ते बघू शकताय आपली भाजी अशी तयार झालेली आहे. आता आपण थोडेसे तीळ घालूया. ते बघू शकताय भाजीचा फ्लेवर किती छान दिसतोय. ते पालक भाजी बनवायला जास्ती वेळ सुद्धा लागत नाही. नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप टेस्टी बनते ही भाजी. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसतं तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.